नमस्कार, स्नेहाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। भरपूर पुरण भरलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी साध्या सुध्या गृहिणीचं काम आहे। भरपूर टिप्स आणि टेक्निकल असे मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आज पुरणपोळी दाखवते। मुख्यतः पुरणपोळीची कणिक कशी भिजवायची ते आम्ही बघणार आहोत। मी 1.5 बाउल गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे याच्यामध्ये आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे मी कलर येण्यासाठी। हे आता आपण मळून घेऊया। तुम्ही थोडा गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पण घेऊ शकताय। आम्ही मैद्याचं पीठ घेत नाही, याच्यामध्ये मी कायम रवाच घेते। रव्यामुळे पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट बनते। असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं पीठ। एकदम पण पातळ बनवायचं नाही, थोडं जाडच बनवायचं। घट्ट मळून घ्यायचं। याच्यामध्ये मी 1 चमचा असं तेल घालणार आहे आणि थोडं सॉफ्ट मळून घ्यायचं पीठ। ह्या पिठावरतीच पुरणपोळीचं सर्व हे असतंय, कारण पीठ चांगलं झालं तरच पुरणपोळी चांगली येते। हा गोळा बनवून झालेला आहे माझा। आता मी 1 बाउल मध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये मी हा पिठाचा गोळा घालून ठेवणार आहे, कारण ह्याच्यात रवा असल्यामुळे हे चांगलं भिजायला लागतंय। 1-2-3 तास तरी मी असा हा गोळा भिजत ठेवणार आहे। आता मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे। या ग्लासाने मी 3 ग्लास पाणी घालत आहे। याच्यामध्ये मी 2 ग्लास घातलेले होते, हा 3रा ग्लास आहे। हे पाणी उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये डाळ घालायची। पाणी उकळलेलं आहे। डाळ मी 15 मिनिटं भिजत ठेवलेली होती, ती मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे। हे पाणी थोडं जास्तच ठेवलेलं आहे, कारण त्याचा आम्ही रस बनवतो। याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकत आहे आणि थोडं तेल टाकायचं आणि हे सारखं ढवळून घ्यायचं। आणि हे कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायचं। 3 शिट्ट्यामध्ये डाळ शिजून येते। तर मी 3-4 शिट्ट्या घेतलेल्या होत्या। आता कुकरची शिट्टी थंड झालेली आहे, बघूया डाळ शिजलेली आहे का। डाळ शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। याच्यातली डाळ मी एक चाळणीमध्ये काढत आहे। याच्यामध्ये पाणी आहे, ते आम्ही आमटीला वापरतो। 5 मिनिटं असंच ठेवायचं। ह्याच्यातलं पाणी गाळून खाली भांड्यामध्ये पडत आहे। ही डाळ मी आता यामध्ये घालत आहे। बारीक गॅस करून चांगली परतून घ्यायची। अर्धा किलो डाळ आणि मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, ते मी घालत आहे याच्यामध्ये। गूळ घातल्यानंतर पुरण पातळ होतंय, म्हणून घाबरायचं नाही।
गूळ घातल्यानंतर ते विरघळतंय, त्याच्यामुळे थोडं पातळ होतंय. थोड्या वेळाने असं हलवत राहायचं, नंतर ते आपणच घट होऊन येतंय. गुळाने आता पुरण पातळ होत आहे. याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे 1 चमचा. चांगलं हलवून घ्यायचं. एक 10-15 मिनटं हे घट्ट होण्यासाठी लागतात. हे असंच बारीक गॅस करून ठेवायचं. घाबरून जायचं नाही पातळ झालं म्हणून. ते थंड झाल्यावर घट्ट होतं. हे मंद आचेवर असंच हलवत राहायचं, नाहीतर खाली लागतं. ते फास्ट गॅस करायचं नाही, मंद आचेवरच करून घ्यायचं पुरण. पुरण पातळ होतं, ते घट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. थोडा वेळ असंच ठेवून नंतर मी पुरण वाटायला घेणार आहे. पुरण थोडं थंड झालेलं आहे, थोडं गरम आहे. गरम असतानाच पुरण वाटून घ्यायचं. गरम गरम असताना फास्ट वाटून होतंय. इथे पाहू शकताय तुम्ही, वाटीच्या सहाय्याने मी पुरण वाटते. तुम्ही पाहू शकताय किती बारीक पुरण वाटलेलं आहे. ते असं करून चाळणीच्या सहाय्याने वाटून घ्यायचं. याच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता पीठ भिजलेलं आहे. हे थोडं मळून घ्यायला पाहिजे चांगलं. पाण्यात ठेवल्यामुळे थोडं पातळ होतं. असं करून चांगलं मळून घ्या. थोडं याच्यामध्ये तेल घालायचं. रवा घातलेला होता मी, तो चांगला भिजलेला आहे रवा याच्यामध्ये. एवढंच पातळ असायला पाहिजे. ही ट्रिक फक्त मलाच येते आणि कुणाला येत नाही. हे करते वेळी सांभाळून करायला पाहिजे. 1-2-4 वेळा केलं तरी नंतर पुरणपोळी करायला येणार. मला पण हे शिकायला खूप दिवस गेलेले आहेत. आता मला चांगली परफेक्ट पुरणपोळी करायला येते. तुम्ही किती वेळा पण सांगितला तरी मी करून दाखवू शकतो. असा चुकून जरी ह्याच्यामध्ये रव्याची कणिक राहिली तरी तुम्ही असं करून पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं. थोडं चिकटायला लागलं की याच्यामध्ये परत तेल सोडायचं. तुम्ही पाहू शकताय माझं पीठ झालेलं आहे. हे बघा, असं पातळ असं व्हायला पाहिजे. आता झालेलं आहे. पण मी वाटून घेतलेलं आहे. आता याची आम्ही पुरणपोळी करूया. अशा प्रकारे हाताला तेल लावून घेऊन पीठ घ्यायचं. थोडं आणि असा गोळा करून घ्यायचा याचा. मी जास्त जाड करत नाही, पातळ करते. पीठ पातळ आहे, पुरणपोळी एकदम सॉफ्ट होणार आहे. पुरण मी एवढा गोळा घेतलेला आहे पुरणाचा. ते असं आतमध्ये घालून असं वरती वरती करून घ्यायचं. हे पाहू शकता तुम्ही कसं केलेलं आहे.
असं करत हे वरती पीठ आलेलं आहे, परत असं करून ह्याच्यामध्ये दाबायचं, असा गोल गोळा करून घ्यायचा. या मी तेलावरच्या पुरणपोळ्या करत आहे. असं पोळपाटला पण तेल लावून घ्यायचं. लाटण्याला पण लावायचं थोडं. असं करून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. हे पाहू शकताय तुम्ही. मी असंच पोळपाट धरून तव्यावरती सोडत आहे. तेलाचे असल्या कारणानं हे हातावर घेऊन टाकायला येत नाही. मंद आचेवर भाजून घ्यायची. आता थोडं फास्ट केलं तरी चालतंय. पाहू शकताय किती सुंदर पुरणपोळी झालेली आहे ती. पहा कशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. तुम्ही याच्यावर तूप पण लावू शकता. मी तेलामध्येच केल्यामुळे लावत नाही. नंतर खाते वेळी आम्ही तूप घेऊन खातो. माझा पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी आता पुरणपोळीवरती तूप घालत आहे. मी किती सुंदर पुरणपोळी बनवलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. याच्यावरती मी तूप घालते. एकदम मऊ लुसलुशीत असे सुंदर बनवलेले आहे. किती अप्रतिम बनवलेले आहेत मी पुरणपोळी. तुम्ही पाहू शकता. मऊ, हातात एकदम घेतल्यानंतर इतकी सॉफ्ट पुरणपोळी आहे. हे तुम्ही पहा. तुम्ही कशी पण करू शकतोय. मी इतकी मऊ पुरणपोळी मी बनवलेली आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे मला. ही मी तुम्हाला खाऊन दाखवते. मस्तच.